आणि हिंदी सक्ती संदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा आहे ती म्हणजे हिंदी भाषा संदर्भातले दोन्ही GR रद्द करण्यात आलेले आहेत असं फडणवीसांनी आज जाहीर केलेलं आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेणार असं फडणवीस म्हणालेले आहे। आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो। ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल। ज्या लोकांचं याच्यावर दुमत आणि मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। देशपांडेजी, ज्या निर्णयाविरोधात तुम्ही मोर्चा काढणार होता तो निर्णय शासनाने मागे घेतलेला आहे, मोर्चा अजूनही होणार का? निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील, पण निश्चितपणे या निर्णयाचं स्वागत आहे। महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसमोर सरकारला झुकावं लागलं। हा जो विजय आहे हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा विजय आहे। अगदी हिंदी सक्ती सरकार जे करत होतं आणि त्या संदर्भातला हा GR आहे तो GR मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने। इथून पुढे ज्या पद्धतीने किंवा ज्या भाषेत बॅकडोर ही सक्ती होत होती ती होऊ नये यासाठी तुम्ही काही इन्सिस्ट, काही सजेशन करणार आहात का सरकारला? निश्चितपणे आता समितीमध्ये कोण कोण आहे बघू आम्ही आणि त्याप्रमाणे आमचं रिप्रेझेंटेशन आम्ही समितीला देऊ। पण मला पूर्ण खात्री आहे समिती ज्यांच्या अध्यक्षतेखाली आहे त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम आणि त्यांचा अभ्यास याबद्दल आम्हाला संपूर्ण आदर आहे आणि ते योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे। आज उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असं म्हटलं की निर्णय सरकारने काहीही घेतला तरी मोर्चा होणारच, शिवसैनिक रस्त्यावर उतरणारच। तर मनसेचा त्या बाबतीत कसा निर्णय असेल? नाही, मला वाटतं याचा आमच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब घेतील आणि ते घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही जाऊ। आज अजित पवारांनी एक प्रकारे हिंट केलेलं होतं की मोर्चा होऊ देण्याची वेळच येऊ देणार नाही आम्ही। अजित पवार साहेबांनी तर हिंट केलेलं, पण आम्हालाही अशा हिंट सरकारमधून येत होत्या की अशा पद्धतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणून। संदीप देशपांडेजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर 5 तारखेचा मोर्चा होणार की नाही या संदर्भात अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील। मात्र सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे GR रद्द करण्याचा त्याचं आम्ही स्वागत करतो मनसेच्या वतीने, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं। आणि आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार आहे। त्या समितीमध्ये कोण कोण आहे, कशा पद्धतीने आहे आणि सरकारला त्या बाबतीत कशी मदत करता येऊ शकते, काय निर्णय घेता येऊ शकतात हे यापुढे विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलंय। अविनाश जाधव आपल्यासोबत आहेत, मनसेचे नेते आहेत। अविनाश जाधवजी, सरकारनं दोन्ही GR रद्द केलेले आहेत, पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा हा सगळ्यात मोठा विजय। याच्या आधी 18 एप्रिल पासून आम्ही यांना सांगतोय, प्रेमाने सांगतोय की हा GR तुम्ही मराठी या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचे हात घालू नका असे सन्माननीय राजसाहेब सतत सरकारला सांगत होते की ही हिंदी आमच्यावर लादू नका। आता शेवटी ज्या वेळेला संपूर्ण मराठी एकवटला त्यावेळेला यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला। हाच जर आधी घेतला असता तर तो काही त्यांनी हिंदीचा हा जो काही फुगा फुगवला होता तो आज फुटला नसता। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला बरं वाटलं असेल की आमच्यावर लादणारी हिंदी ही आम्ही एकत्र येणार या भीतीने रद्द करण्यात आली। याचा आनंद महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना असेल एवढं नक्की। ज्या कारणासाठी मोर्चा होणार होता तो निर्णय सरकारकडून रद्द करण्यात आलाय, अजूनही मोर्चा व्हावा असं वाटतं? मला असं वाटतं की आम्ही तर विजयी मोर्चा काढला पाहिजे। हा विजयी आहे। हा हिंदी ही जी लादली जात होती दिल्ली शहरांकडनं आमच्यावर, ही रद्द होणे ही खूप मोठी गोष्ट आहे।
जसं 5 तारखेला मोर्चा विरोधात निघणार होता, माझं मत आहे विजयी मोर्चा आता निघाला पाहिजे. संपूर्ण देशाला आमचा विजयी मोर्चा दिसला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे, वैयक्तिक बरं. अपेक्षा आहे. परंतु सन्माननीय राजसाहेब याच्या बाबतीत जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असेल. नाही, मराठी भाषिकांचा हा विजय आहे हे नक्की, पण अजून एक गोष्ट या मोर्चात होणार होती ते म्हणजे ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र येणार होते आणि ते स्टेजच एक प्रकारे खेचून घ्यायचा प्रयत्न सरकारने केला असं वाटतं. माझं माझं मत आहे, तुम्ही अजून मला वाटतं हा त्यांनी घेतलेला निर्णय आत्ताचा आहे, बरोबर आहे. त्याच्यावर 2 ठाकरे बंधू अजून बोलायचे बाकी आहेत. हम्म. त्यांनी एखादी गोष्ट केली याचा अर्थ काय आम्ही त्यांच्या गोष्टीवर चालणार नाही ना. आमचा असंही होऊ शकतं, असेही दोघं भाऊ मिळून निर्णय घेऊ शकतात की 5 तारखेला विजय मेळावा होईल आमचा. बर. अविनाश जाधवजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.